नमस्कार भावांनो बहिणींनो, आज आपण चाललोय आशागडला. डहाणूपासूनच थोड्याच अंतरावर माश संतोषी माताचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आलो होतो कारण गावावरून आपले काही पाहुणे आले होते. ते पहिले मी गाडी करून आले त्यांनी मग गणेशपुरी आणि विरारला दर्शनासाठी गेले आणि तिथून डायरेक्ट घरी मुक्कामी आले. मग सकाळीच उठून आम्ही सगळं आवरून संतोषी माताच्या दर्शनाला गेलो आणि तिथं आला परिसर मस्त आहे. तुम्ही पण कधी आलात तर या संतोषी मातेचं दर्शन नक्की घ्या. जुनं संतोषी महाराज मंदिर थोडं कपारीमध्ये असल्यामुळे ना तिथं एकच व्यक्ती जाऊ शकतो, कारण दुसऱ्या व्यक्ती जाण्या येण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे सगळी पब्लिक बाहेर वाट बघत होती. मग काय आम्हाला काल संध्याकाळी 6:30चा वाढदिवस. मग संध्याकाळी आमच्या कॅमेरामॅन मला फोन करून सांगितलं कंपनीत अजून केक घेऊन या. मग का संध्याकाळी 6:30चा वाढदिवस साजरा केला. सकाळी आमच्या बच्चे कंपनी आमच्या बिल्डिंगमध्ये बघून खूप खुजली, म्हणजे गार्डन बिर्डन खूप भारी. त्याला आम्हाला फिरून या. मग काय आमचा दादा दिदी आणि चिवला घेऊन आम्ही गेलो गार्डनमध्ये. दादांनी चिवला गार्डन इथं खूप आवडलं, खूप मस्ती करत होते. दादाला म्हणलं इथे शाळेत राहतो. दादा म्हणला नाही गार्डन आमच्याकडे घ्या, पण शाळेत काही मी थांबणार नाही. मग पूर्ण गार्डन आणि फिरून दाखवलं आणि थोडे फोटो पण काढले. दादा मला पुढं टायमाला उन्हा सुट्टीत मी नक्की येईल, कारण हे झालं गार्डन खूप भारी आहे. गार्डन आवडलं, पण दादा शाळेचं नाव काय चांगलं. संतोषी मातेचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी दर्शनासाठी जायचं होतं. महालक्ष्मीची तशी 2 मंदिरं आहे, एक पायथ्याशी आणि एक गडावर आहे. तुम्ही कधी पण डहाणू साईडून आले तर तुम्हाला हवेला एक मंदिर लागेल आणि एक गडावर आहे. गडावर ट्रेकिंग करताना एकदम थंड हवेचा अनुभव येतो आणि सगळं पावसाचं वातावरण पण होतं, त्यामुळे काय एवढं गरम वाटलं नाही. हलक्यात आम्ही अर्धा पाऊण तासानं ट्रेकिंग केली. आमच्याबरोबर गाडीचे ड्रायव्हर पण होते, मामा बहुत होते. मग काय मंदिरात पोहोचलो, दर्शन घेतलं, थोडा आराम केला, कारण पाऊस पण खूप चालू झाला होता बाहेर. मला तर पावसाचं वातावरण कमी झालं का मग आपण उतरूया. मग काय मंदिरामध्ये सगळे आमची पब्लिक येऊन गेली. तो पण बच्चे कंपनी खायला पण जमले. काय देवाची भक्ती झाली आणि सगळे भूक लागली, पण आम्ही घरून डबा करून नेलता. म्हणलं मग तिथे एक हॉल आहे जेवणाचं, मग तिथे गेलो, सगळं जेवण जाऊन केलं. बच्चे कंपनीला माकड पाहून खूप आनंद झाला. मग काय टेरेस केलं, मग सगळा व्ह्यू दाखवू. पण पाऊस पण पडला तर म्हणजे माकडांची चालली ती मस्ती उड्या मारण्याची, ते पण शूट केला. आणि लवकरच आपल्याला खालचं मंदिर आहे ना महालक्ष्मी, तिकडे जायचं होतं. मला पण पाऊस पण उघडलाय, पटकनकडे उतरून घेऊ. मग काय सगळे आमचे महिला कर्मचारी फटाफट निघाले, पण आमच्या सगळ्यात पुढं आमच्या मामा गाडीचे ड्रायव्हर हे निघाले होते. मामा चाललं होतं मंत्र ऐकत गडोत्राचं काम. थोड्याच वेळात मामाने गाडी फास्ट 120च्या स्पीडनं डायरेक्ट महालक्ष्मीच्या पायथ्याशीच्या मंदिराशी घेतली. मग तिथं पण पाऊस असल्यामुळे काही गर्दी नव्हती एवढी. मग काय शांतपणे ते दर्शन घेतलं. दर्शन झालं आणि त्यांना त्र्यंबकेश्वरला जायचं होतं. तिथून पुढे पण मला पण सेकंड सीट होती. म्हणलं मग तुम्ही आता दर्शन घ्या आणि सर्व 4 ट्रेना घेऊन त्र्यंबकेश्वरला जा. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास फॉलो नक्की करा. धन्यवाद.